मारुती अँड चंद्रकांत का 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 मी बायकोला सांगताना सांगितलंय हे बघ, आलो तर तुला गेलो तर समाजाचा कुंकू पासून तयार आहे. मग हटणार नाही. खानदानी मराठ्यांचं पोरग आणि मी याच्या अगोदर सांगून आलेलो आहे बापाला पण आणि बायकोला पण. 4 पोर आहेत तुम्हाला. 3 राहिले तरी चालतील. एक जातीसाठी गेलं म्हणून समजायचा ना आनंद करायचा. आता मी बोलतो कमी आणि काम जास्त करतो. बोलतो कमी का नाही आता? आता कमी बोलतो. थोडा थोडा मी बी तुमच्यासारखं वागायला शिकलो आता. तुम्ही कसा गोड बोलून शांत राहून गेम करता, मी बी टप्प्यात आला की कार्यक्रमच वाजत. कसा गेम करतो मी बी शांत राहून माझ्या समाजाला कसं मिळून देतो ते बघत राहा तुम्ही आता. जमले 5,000पेक्षा जास्त म्हणून काठी आणायची नाही. मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगत, मी सांगूच तर त्याला डवकायचं सुद्धा नाही. तुम्ही जर म्हणले 5,000 लोक बसा तर आमचे खानदानी आवाज 5च बसू, पण दुसऱ्या ग्राउंडवर सगळे मराठी बसतो. तुम्ही आम्हाला नाकारू शकत नाही. मुख्यमंत्री साहेब, इथून गेल्यावर मराठीच्या पोराच्या डोक्यात जे राहणारे मुंबईत गेल्यावर हाल केलते. तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात, तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात सभा होत्या असंच होणार आहे. मग तिकडे बी तुमच्या तिकडे आल्यावर तुम्ही त्रास देणार तर लोक आमच्या तिकडे आल्यावर तुम्हाला त्रास देणार. बदला होणार. कशाला आपल्याला फरक पडायचं? लेकरं लांबून आले, थेंबर पाणी द्यावा, त्यांना एखाद्यावर चटणी भाकर द्यावा. मुंबईत आले म्हणून कदरून जावा म्हणून हाट्याला पण ठुले जाऊन काय धंदा राहावा. आम्ही 32% ओबीसी आरक्षणातलं 20% मराठ्याला काढून द्या ओबीसीचं असं म्हणत नाहीत. 10%च ओबीसी आरक्षण 32%तलं ओबीसीला ठेवा असं आम्ही म्हणत नाही. आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात आहेत. आम्ही ओबीसीतच आहेत. मराठा आणि कुणबी हा एकच आहे. हे आमचं म्हणणं आहे. हे सरकारनं समजून घ्या. संभ्रम निर्माण करू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्यांकडून होऊ